भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आलेली आहे। आम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत असं नामदेव शास्त्री यांचं म्हणणं आहे। आरोपींना झालेली मारहाण सुद्धा दखल घेण्यासारखी आहे असं देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी काल रात्री भगवानगडावर मुक्काम केलेला होता। नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केलेली होती, संवाद केलेला होता आणि त्याच्यानंतर आज पत्रकार परिषद घेत नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे। त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे। आम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। धनंजय मुंडेंनी काल रात्री भगवानगडावर मुक्काम केला। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, मात्र यावर नामदेव शास्त्री यांनी बोलणं जे आहे ते टाळलेलं आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही अशी भूमिका नामदेव शास्त्री यांच्याकडून मांडण्यात आलेली आहे। नामदेव शास्त्रींनी नेमकं काय म्हटलेलं आहे की मंत्री धनंजय मुंडेंचा भगवानगडावर काल रात्रीपासून मुक्काम। नामदेव शास्त्रींकडून पाठराखण करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांची। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींसोबत धनंजय मुंडेंची चर्चा झाली। धनंजय मुंडे भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्या सोबत